Hello, students. Now, today we are going to study a calculation of new ratio of all partners. Means, after giving admission to a new partner, with including incoming partner, in future profit, how the profit should be distributed amongst all the partners. So, that ratio is called as a new ratio. How the profit will be distributed amongst all partners, that is to be calculated. And even a sacrifice ratio of old partners is also calculated. So with the simple example, we should explain how these ratios are calculated. So here simple problem is taken. See, calculation of new ratio and sacrifice ratio. So here A and B are partners sharing profits and losses in the ratio of 3:2. A आणि B तीनाला 2 या प्रॉफिट किंवा लॉस याप्रमाणे आपला व्यवसाय करतायत. दे ॲडमिटेड सी बाय गिव्हिंग 1/4 शेअर इन फ्युचर प्रॉफिट टू हिम. ए आणि बीनं सी या नवीन भागीदारीमध्ये प्रवेश दिला आणि त्याला भविष्यामध्ये किती 1/4 शेअर विल बी गिव्हन टू हिम. सीला 1/4 शेअर मिळणार आहे. ए आणि बीचा ओल्ड रेशो किती आहे 3:2. आता न्यू रेशो काढायचा आहे. नवीन भागीदार जो सी आहे त्याला किती मिळणार आहे 1/4 शेअर. सो हाऊ द न्यू रेशो इज टू बी कॅल्क्युलेटेड. सी हिअर. सो फर्स्ट ऑफ ऑल हिअर वी हॅव टू फाइंड आउट बॅलन्स ऑफ वन प्रॉफिट. बॅलन्स ऑफ वन. बॅलन्स ऑफ वन मीन्स व्हॉट. Total profit 1. We have assumed total profit 1. So 1 minus incoming partner share. That is called balance of 1. 1 total profit divided by incoming partner means each share किती आहे 1/4 आहे. So 1 minus 1/4 comes to 3/4. So first of all we have to calculate balance of 1. And then new ratio is to be calculated. How the new ratio is calculated? Simple formula is there. No any more difficult. Balance of 1 multiplied by old ratio. New ratio कसं काढायचं. बॅलन्स ऑफ 1. सो हिअर बॅलन्स ऑफ 1 किती आहे 3/4 आहे 3/4. आणि ओल्ड रेशो एचा ओल्ड रेशो किती आहे 3/5 आहे आणि बीचा किती आहे 2/5 आहे. 3ला 2 याचा अर्थ 5मध्ये एला 3 आणि बीला 5मध्ये 2. 3:2 ओल्ड रेशो आहे. बॅलन्स ऑफ 1 3/4. सो 3/4 मल्टिप्लाइड बाय 3/5 तो किती आला 9/20. एचा आला 9/20. बीचा किती 3/4 मल्टिप्लाइड बाय 2/5 3×2 6 6/20. आणि सीचा 1/4 ऑलरेडी ती गिवन. सो 1/4चा एक्सपान्शन करा. 4×5 20 1×5 5/20. ए 9/20 बी 6/20 and C 5/20. So means total 20, A will get 9 rupees, B will get 6 rupees and C will get 5 rupees. 9:6:5. This is the new ratio, new profit sharing ratio between A, B and C. Including new partner C. Profit should be distributed in the ratio of 9:6:5. आता इथे लक्षात घ्या. इथं अजून एक रेशो न्यू रेशो कसा काढायचा पाहिल्यानंतर आपल्याला पुढे सॅक्रिफाईस रेशो काढायला लागणार आहे. वी हॅव टू कॅल्क्युलेट सॅक्रिफाईस. सॅक्रिफाय याचा अर्थ त्याग करणे. कोणीतरी दिल्याशिवाय कोणाला मिळत नाही. देणं आणि घेणं. ज्यावेळी कोणतरी देईल त्यावेळी मला मिळणार आहे. आता इथं कोणाला द्यावं लागणार आहे ए आणि बीला द्यावं लागणार आहे. आणि मिळणार कोणाला नवीन पार्टनर कोण आहे सी आहे. म्हणजे सीला जे 5/20 मिळणार आहेत हे 5/20 कोणाकडून मिळणार ओल्ड पार्टनर्सकडून. म्हणजे ओल्ड पार्टनरना त्यातला काही हिस्सा द्यावा लागणार आहे. ए अँड बी हॅज टू सॅक्रिफाईस सम पोर्शन ऑफ देअर प्रॉफिट अँड देन सी विल गेट हिज शेअर ऑफ प्रॉफिट. सो हाऊ सी विल गेट 520 फ्रॉम ए अँड बी. दिस इज ऑल्सो सिंपल फॉर्म्युला. हाऊ द सॅक्रिफाईस रेशो इज कॅल्क्युलेटेड between the old partners. Here
ओल्ड रेशो मायनस न्यू रेशो. कारण ॲडमिशन देण्यापूर्वी जे ओल्ड पार्टनर कमी असणार आहेत, मग कमी असल्यामुळे त्यांना प्रॉफिट जास्त मिळणार होतं. आणि ॲडमिशन दिल्यामुळं पार्टनर्स वाढले, जो सी नवीन पार्टनर वाढला, तो नवीन पार्टनर वाढल्यामुळं ए आणि बीला मिळणारा प्रॉफिट, भविष्यातील प्रॉफिट कमी मिळणार. पण ए आणि बीला म्हणजे ओल्ड पार्टनरना इथं आपल्या नफ्यातील काही भाग त्याग करावा लागेल, सॅक्रिफाईस करावं लागेल. आणि ए आणि बीचा जो सॅक्रिफाईस असणार आहे हा सीचा गेन असणार आहे. की सी विल गेट द बेनिफिट इन द फॉर्म ऑफ प्रॉफिट फ्रॉम ए अँड बी. So here also simple formula. How the sacrifice ratio is calculated? Old ratio is always more, less, new ratio always less. New old ratio minus new ratio. A चा old ratio किती आहे? 3/5. 3ला 2. A चा किती? 3/5. B चा किती? 2/5. 3/5 minus 920. 5 चौक 20, 3 चौक 12. 12/20. 12/20 ओल्ड रेशो मायनस न्यू रेशो. न्यू रेशो किती आहे? 9/20. म्हणजे 20 जर टोटल असेल तर सुरुवात म्हणजे ओल्डमध्ये जर सी नसता तर एला किती मिळाले असते? 12 मिळाले असते. पण सीला ॲडमिशन दिल्यामुळं एला काय करावं लागणार आहे? आपल्या 12तले किती त्याला किती भविष्यात किती मिळणार आहेत? 9 रुपये मिळणार आहेत. म्हणजे 12ऐवजी 9 मिळणार आहेत. म्हणून एनं सॅक्रिफाईस किती केलं? 3 रुपये, 320. 20तले म्हणजे 12तले 12मधील 3 रुपये त्याने सॅक्रिफाईस केले. आता एला भविष्यात किती मिळणार? 9 रुपये मिळणार आहेत. तसंच बी बघा. बीचा ओल्ड रेशो किती आहे? 2/5 ओल्ड रेशो. आणि न्यू रेशो किती आहे? 620. इथं सुद्धा छेद सारखा करायचा. 5 चौक 20, 2 चौक 8. 8/20 वजा 6/20, 2/20. जर सी नसता तर बीला किती मिळाले असते? 8 रुपये मिळाले असते. पण सीला ॲडमिशन दिल्यामुळं आता बीला किती मिळणार आहे? 6 मिळणार आहेत. म्हणजे 8तून 6 गेले, 2 सॅक्रिफाईस केले. एनं सॅक्रिफाईस किती गेलं? 3 रुपये. आणि बीनं सॅक्रिफाईस किती गेले? 2 रुपये. असं दोघांचं सॅक्रिफाईस 3 आणि 2 5. सीला किती मिळणार आहेत? 5. एनं 12तून 3 दिले, म्हणजे एचा किती रेशो? न्यू रेशो 9. बीनं 8मधून किती दिले? 2 दिले. नवीन किती? 6. मग एनं 3 दिले, बीनं 2 दिले. आणि अशा प्रकारे सीचा नवीन रेशो आपण 5/20 म्हटलं. मग हे 5 सीला एकडून आणि बीकडून कुठल्या प्रमाणात किती प्रमाणात मिळाले? 3ला 2. बघा इथं सॅक्रिफाईस रेशो इज ऑल्सो 3:2 and old ratio was also 3:2. म्हणजे तरी सॅक्रिफाईस ओल्ड रेशोप्रमाणेच केलेला आहे. इथं कुणातरी नुकसान झालं नाही, फक्त डिव्हिजन झालं, कमी प्रॉफिट मिळणार आहे. रेशो तोच आहे पण अमाऊंट कमी होणार आहे. रेशो 3:2 होणार आहे. 3:2 9ला 6. 9ला 6च आहे. 3ला 2च आहे. पण पहिला 3ला 2 किती होता? 12ला 8 होता. 12ला 8 होता. रेशो 3:2 आहे, पण मिळणारा एकूण नफा जो आहे तो नफा मात्र कमी मिळणार आहे. बघा सरळ ते दिसत आहे. ए आणि बी दोघेच असते तर 20मध्ये एला किती मिळाले असते? 12 मिळाले असते. आणि बीला किती मिळाले असते? 8 मिळाले असते. पण सीला ॲडमिशन दिल्यामुळं एला आता किती मिळणार आहेत? 9 मिळणार आहेत. बीला किती मिळणार आहेत? 6 मिळणार आहेत. मग त्यांना मिळणारा नफा, भविष्यातील नफा कमी झाला आहे, पण रेशो रिमेन सेम. किती? 3:2. So here sacrifice ratio is to be calculated only in the case of transfer of goodwill to the old partners. When new partner, the incoming partner brings his share of goodwill in cash. When incoming or new partner brings his share of goodwill in cash, then the amount of goodwill will be transferred to old partners in their sacrifice ratio. आणि त्यासाठी सॅक्रिफाईस रेशो इथं काढावा लागतो. पण शक्यतो लक्षात घ्या की इथं काढण्याची गरज नाही. ओल्ड रेशो आणि सॅक्रिफाईस रेशो जवळ सारखाच असतो. पण ऑब्जेक्टिव्हमध्ये जर विचारलं गेलं तर तिथं
म्हणजे अमाऊंट जरी सारखी असली तरी वर्ड इज डिफरंट. 3:2 आहे, दोन्ही 3:2च आहे, पण तिथं ओल्ड रेशो म्हणायचं नाही, तर काय म्हणायचं, इन द सॅक्रिफाईस रेशो. ठीक आहे, थँक्स.